नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान आजपासून जर्मनी, स्पेन, रशिया आणि फ्रान्स या 4 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राजकारण विरहित संघटना अस्तित्वात येण्याची गरज शरद पवार यांच्याकडून व्यक्त. जम्मू काश्मीरमध्ये अघोषित युद्धासारखी परिस्थिती, कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी जवान सज्ज, बिपिन रावत. जर्मनीत आजपासून जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात. भारताचे पुरुष आणि महिला संघ सहभागी होणार. आणि बिहारमध्ये अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे 27 जणांचा मृत्यू, मालमत्तेसह पिकाचं नुकसान. आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनी, स्पेन, रशिया आणि फ्रान्स या देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. 4 देशांचा हा 6 दिवसीय दौरा आहे. त्यात पंतप्रधान त्या देशांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर भर देणार आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते आज जर्मनीची राजधानी बर्लिनला पोहोचतील. जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल त्यांचं स्वागत करतील. त्यांच्यासोबत मोदी चर्चा करणार आहेत. पंतप्रधान 4थ्या भारत जर्मनी परिषदेत सहभागी होणार आहेत. तसंच दोन्ही नेते एका व्यापारी कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. जर्मनीहून पंतप्रधान उद्या स्पेनला रवाना होतील. तिथं ते स्पेनचे राजे फिलिप 6वे यांची भेट घेणार आहेत. दौऱ्याच्या 3ऱ्या टप्प्यात पंतप्रधान 1 आणि 2 जून रोजी रशियाला भेट देणार आहेत. यावेळी ते सेंट पीटर्सबर्ग इथं होणाऱ्या 18व्या भारत रशिया वार्षिक परिषदेत सहभागी होतील. तसंच अध्यक्ष पुतीन यांचीही ते भेट घेतील. दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात ते फ्रान्सला जातील आणि 3 जूनला फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्याशी चर्चा करतील. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राजकारण विरहित संघटनेची आवश्यकता आहे, असं मत माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नाशिक इथं मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधु मंगेश कर्णिक होते. यावेळी सुवर्णगाथा 50 वर्ष प्रगतीची, परिवर्तनाची हे पुस्तक सगळ्यांना सन्मान म्हणून देण्यात आलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी शेतमालाला भाव देणं हाच उत्तम उपाय आहे. मात्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही, अशी टीका त्यांनी केली. येत्या 15 दिवसात राज्यभर शेतकऱ्यांशी सुसंवाद साधण्यासाठी चंद्रपूरपासून सुरुवात करून आपण महाराष्ट्रभर फिरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. काश्मीरमध्ये मेजर गोगोई यांनी दगडफेक करणाऱ्या एका तरुणाचा मानवी ढालीप्रमाणे वापर केल्याच्या घटनेचं लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी समर्थन केलंय. जम्मू काश्मीरमध्ये लष्कराला अघोषित युद्धाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे हे युद्ध वेगळ्या पद्धतीने लढण्याची गरज आहे. सुरक्षा दलातल्या अधिकाऱ्यांचं मनोबल वाढवण्याबरोबरच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गोगोई यांना सन्मानित करण्यात आल्याचं रावत म्हणाले. लष्कराचे जवान दहशतवादाचा प्रभाव असलेल्या राज्यात अतिशय कठीण परिस्थितीत काम करत आहेत. फुटीरतावाद्यांनी सुरक्षा दलावर दगडफेक करण्याऐवजी थेट हत्यारं उचलावीत, असं उपहासात्मक आवाहन करत रावत यांनी त्यांनी सांगितलं की त्यामुळे मग लष्कराला थेट सशस्त्र प्रत्युत्तर देणं सोपं जाईल. राष्ट्रीय तपास पथकानं फारुख अहमद डार आणि जावेद अहमद बाबा या 2 फुटीरतावादी नेत्यांना समन्स बजावले. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना निधी पुरवण्याबरोबरच मदत केल्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आलंय. याआधी तपास पथकानं 4 दिवस या दोघांची चौकशी केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार अंमलात आणून माओवादी, नक्षलवादी तसंच इसिस सारख्या दहशतवादी संघटनांचा बिमोड करता येईल, असा विश्वास माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार तरुण विजय यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं मुंबईत स्मारकात सावरकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी नायक पांडुरंग गावडे यांना शौर्य पुरस्कार तर जितेंद्र जाधव यांना विज्ञान पुरस्कार प्रदान करण्यात आला. सावरकर यांचे विचार सर्वदूर नेण्यासाठी स्मारकाच्या वतीनं अनेक उपक्रम राबवले जातात. देशाच्या अखंडता आणि एकात्मतेला पोषक वातावरण निर्मिती यातून केली जात आहे, असं स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी यावेळी सांगितलं.
स्वस्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवती त्वामः यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे जयोस्तुते जयोस्तुते। सांगलीत झालेल्या महापौर चषक कुस्ती स्पर्धेत दिल्लीचा पैलवान वरुण कुमार गुज्जरवर मात करून पंजाबचा पैलवान जस्सा पट्टीनं विजय मिळवला। गुडना डावावर त्यानं ही कुस्ती जिंकली। प्रथम क्रमांकाच्या या कुस्तीसाठी 2 हिंद केसरींमध्ये लढत झाली। विजयी मल्लाला रोख 3 लाख रुपये बक्षीस देण्यात आलं। मातीतली कुस्ती पाहण्यासाठी लोकांनी अलोट गर्दी केली होती। हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। कुस्ती क्षेत्र विकासासाठी केलेल्या कामगिरीबद्दल पैलवान संभाजी पवार यांना महापालिकेतर्फे मानपत्र देण्यात आलं। महापौर हारुणभाई शिकलगार, उपमहापौर विजय घाटगे यांच्या हस्ते विजयी मल्लांना बक्षिसाचं वाटप करण्यात आलं। या मैदानात लहान मोठ्या 70 कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। थायलंड इथं नुकतीच एशियन ओशियानिक पॅरामोटर चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड पॅरामोटर चॅम्पियनशिप टेस्ट स्पर्धा झाली। या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातल्या देवळाली प्रवरा इथल्या आप्पासाहेब भीमराज ढोस या खेळाडूनं पॅरामोटर या हवेतल्या साहसी प्रकारात पहिलं सुवर्णपदक भारताला मिळवून देत इतिहास रचला आहे। गावातले शेतकरी कुटुंबातले आप्पासाहेब ढूस यांनी थायलंड इथल्या एशियन ओशियानिक पॅरामीटर स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत या खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव कोरलं। आंतरराष्ट्रीय पातळीवर या स्पर्धेत भारतासह रशिया, कतार, थायलंड, जपान, ऑस्ट्रेलिया या देशातल्या 76 खेळाडूंनी भाग घेतला होता। भारताचे 11 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते। त्यापैकी प्युअर इकॉनॉमी टास्क प्रकारात आप्पासाहेब ढूस हे सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले। प्री वर्ल्ड कप मध्ये मला प्युअर इकॉनॉमी टास्क या प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त झालेलं आहे आणि भारताला मिळालेलं हे इतिहासातलं पहिलं सुवर्ण पदक आहे। डीडीच्या सह्याद्री वाहिनीने माझ्या क्रीडा प्रकारामध्ये माझ्याबद्दल प्रसिद्धी देऊन मला खूप सहकार्य केलेलं आहे। प्युअर इकॉनॉमी टास्क प्रकारात सर्वांना सारखंच इंधन देऊन ठराविक हद्दीत इंधन संपेपर्यंत हवेत भ्रमंती करायला लावलं जातं। जो सर्वात जास्त वेळ हवेत राहील तो विजेता ठरतो। त्यासाठी हवेची दिशा आणि वेळ मोजण्याची GPS यंत्रणा प्रत्येकानं सोबत बाळगणं अनिवार्य असतं। या खेळात ढूस यांनी सलग 1.5 तास 3,500 फूट उंचीवर हवेत थांबून पहिला क्रमांक पटकावला। त्यांच्या या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून त्यांचं अभिनंदन केलं। केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांच्यासह राज्यातल्या नेत्यांनीही ढूस यांच्या कामगिरीची दखल घेतली आहे। जेव्हा आप्पासाहेब या स्पर्धेसाठी बाहेर जातात तेव्हा त्यांच्या कुटुंबियांच्या शुभेच्छा सदैव त्यांच्या पाठीशी असतात। मात्र त्याचवेळी या धाडसी खेळामुळे त्यांची काळजीही कुटुंबाला वाटत असते। माझे वडील जेव्हा खेळायला जातात तो खेळ खूप धाडसी आहे, पण जेव्हा ते खेळायला जातात तेव्हा आम्ही खूप आनंदित असतो का ते काहीतरी एक मेडल वगैरे मिळून येणार हे आम्हाला नक्की खात्री माहिती असतं। पण जेव्हा ते घरी म्हणजे जवळ घरी येत रिटर्न नाही तोपर्यंत आम्हाला एक जीवाला काळजीच असते, कारण की तो खेळ खूप धाडसी आहे। आप्पासाहेब ढूस यांची ही विजयी घोडदौड अशीच सुरू आहे। आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर 1 रौप्य, 2 कांस्य पदकं, 2 राष्ट्रीय विक्रम, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती सर्वोत्कृष्ट साहसी खेळाडू पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी आप्पासाहेब ढूस यांना गौरवण्यात आलं आहे। या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत त्यांचा अखिल जागतिक स्पर्धेत स्थान निश्चित झालं असून याही स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवण्याचा आप्पासाहेब ढूस यांना विश्वास आहे। या क्रीडा प्रकारात मी सुवर्ण पदक प्राप्त केल्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड पॅरामोटर चॅम्पियनशिपमध्ये माझी निवड झालेली आहे आणि मी त्या वर्ल्ड पॅरामोटर चॅम्पियनशिपमध्येही भारताला सुवर्ण पदक नक्की मिळवून देईल अशी मला खात्री वाटते। या निमित्ताने मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि भारत सरकारला विनंती करतो की कृपया आपण मला आर्थिक मदत देऊन सहकार्य करावे।
नांदेडमध्ये वसमत फाटा ते वसमत रोडवर मेंढला शिवारात काल रात्री झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टिप्परवर भरधाव टाटा सुमो आदळल्यामुळे हा अपघात झाला. यात 9 जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जर्मनीमध्ये आजपासून जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आज स्पर्धेचे पात्रता फेरीतले सामने होतील आणि मुख्य सामने उद्यापासून सुरू होणार आहेत. 5 जूनपर्यंत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारताचे पुरुष आणि महिला संघ सहभागी होणार आहेत. पुरुषांच्या 8 सदस्यांच्या संघाचं नेतृत्व अचंत शरद कमल करणार असून संघात सौम्यजित घोष, जी साथियन आणि हरमीत देसाई यांचा समावेश आहे. महिला संघात राष्ट्रीय विजेती मधुलिका पाटकर, मनिका बत्रा, मोहम्मद दास आणि आईका मुखर्जी या देशाचं प्रतिनिधित्व करतील. आईकाचा हा पहिलाच सामना आहे. बिहारमध्ये वादळी वारे, अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे 27 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत. मालमत्तेसह पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. वादळी वारे आणि अतिवृष्टीनं वेतिया, मोतीहारी, जमुई, मध्यपुरा, भागलपूर, मुंगेर आणि समस्तीपूर या जिल्ह्यात 27 जण दगावले. चंपारण्य जिल्ह्यात वादळी वाऱ्यानं मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तसंच पिकाचंही नुकसान झालं आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस केरळात उद्या किंवा परवा पोहोचण्यासाठी मध्य बंगालच्या उपसागरात परिस्थिती अनुकूल होत चालली आहे असं हवामान विभागानं म्हटलं आहे. मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं येत्या काही तासात तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. येत्या 36 तासात उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी, चामोली, रुद्रप्रयाग आणि काही ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. या पार्श्वभूमीवर भूस्खलन प्रवण ठिकाणांवर लक्ष ठेवून चारधाम आणि केदारनाथ यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. आता राज्यातल्या हवामानाविषयी येत्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान आजपासून जर्मनी, स्पेन, रशिया आणि फ्रान्स या 4 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राजकारण विरहित संघटना अस्तित्वात येण्याची गरज शरद पवार यांच्याकडून व्यक्त. जम्मू काश्मीरमध्ये अघोषित युद्धासारखी परिस्थिती, कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास जवान सज्ज, बिपिन रावत. जर्मनीत आजपासून जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात, भारताचे पुरुष आणि महिला संघ सहभागी होणार. आणि बिहारमध्ये अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे 27 जणांचा मृत्यू, मालमत्तेसह पिकाचं नुकसान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.